पालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं सर्वात आधी मराठीत भाषांतर करण्यासाठी त्या काळातील स्वतःचे 25,000 रुपये म्हणजे आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, इंग्रजी शिकून या जातीभेद मोडा, जातीवाद्यांना गाडून या असे सांगून घरामध्ये शेणाच्या गवऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना अभिवादन करतो। आणि आज नवनिर्माण युवक संघटना बारामती शारदाबाई पवार स्मृती शारदा व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्याची आज मला संधी दिली, त्याबद्दल या संस्थेचे अध्यक्ष सतीश मामा खोमणे, संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य अनिल गलांडे साहेब, कटके सर, ढोबळे सर, संदीप गलांडे साहेब आणि समोर बसलेल्या माझ्या बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, संघटनेचं नाव नवनिर्माण युवक संघटना आणि समोर जे बसलेले आहेत त्याच्यात अधिकांश मला वडीलधारी मंडळी दिसत आहे। बांधवांनो, मातांनो आणि माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझा परिचय देताना सांगण्यात आलं की दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचा मी संयोजक आहे। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की महाराष्ट्रात आणि भारतात दंगली लावणाऱ्या संघटना आहेत, पण दंगली होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करणारी एखादी संघटना आहे। ही संघटना निर्माण होण्याच्या मागे शिवचरित्र हे प्रेरणा आहे। लहानपणापासून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असायची तर आम्ही मराठवाड्यातले आहोत, शिवजयंतीला हमखास हिंदू मुस्लिम वाद व्हायचा आणि जेव्हा शिवजयंतीची मिरवणूक मस्जिदीकडून जायची तर मस्जिदीवर कापड टाकण्यात यायचं की गुलाल टाकू नये म्हणून। लहानपणापासून हा विचार होता की शिवजयंती आल्यानंतर मुस्लिमांमध्ये हा भयाचं वातावरण का असते, काय शिवाजी महाराज या द्वेषासाठी प्रेरणा आहेत का? आणि जसा मी शिक्षण घेऊन पुढे येत होतो, बीएससी मायक्रोबायोलॉजीचा मी विद्यार्थी आहे। आमच्या मायक्रोबायोलॉजीच्या ज्या हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या त्या चित्रा जैन मॅडम मला सांगायच्या की तू एमएससी मायक्रोबायोलॉजी कर आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून इथंच तू काम कर। मी म्हणायचो मॅडम, जेव्हा मी कॉलेजहून रूमवर जातो तर मला गरीबाचे मुलं कचऱ्यावरचं अन्न वेचून खाताना दिसतायत, कुत्रे कारमध्ये फिरताना दिसतायत, घाटी रुग्णालयामध्ये गरीब रडताना दिसतोय, आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा उपचार करू शकत नाही पैशाविना। हे सगळं डोळ्यानं पाहत असताना मला त्या बॅक्टेरियाचा अभ्यास करण्यासाठी सांगण्यात येत आहे की तो बॅक्टेरिया मला डोळ्यानं दिसत नाही, हे काही माझ्या मनाला पटत नाही। मग त्यांनी मला सल्ला दिला की सामाजिक कार्यामध्ये तुला रस दिसतोय, तू पत्रकारितेकडे जाय। मग मी जर्नलिझमकडे आलो, मास कम्युनिकेशनकडे आलो आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर हे जे शोषित पीडित समाजाचे जे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू लागलो। बांधवांनो, महाराष्ट्राची भारताची जेव्हा जीवित आणि वित्तहानी कशामुळे झाली याचं मी अध्ययन करू लागलो तर मला एक आश्चर्याचा धक्का बसला की महाराष्ट्राची भारताची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली ती नैसर्गिक आपत्तीमुळे न होता जाती जाती धर्माधर्मात तेढ करून दंगली लावून करण्यात आली।
दंगलीमध्ये काय होते? दंगलीमध्ये गरिबाची मुलं अनाथ होतात, गरिबाच्या मुली बहिणी विधवा होतात, गरिबांचे आई वडील निराधार होतात, वस्त्या जळून बेचिराख होतात. आणि दंगली झाल्यानंतर, गरिबांची मुलं अनाथ झाल्यानंतर, गरिबांच्या मुली बहिणी विधवा झाल्यानंतर, आई वडील निराधार झाल्यानंतर, वस्त्या जळून बेचिराख झाल्यानंतर आम्ही पश्चाताप करतो आणि त्यांच्या मदतीसाठी पुढे येतो. पण हे जीवितहानी झाल्यानंतर प्रयत्न करून काय फायदा? ही दंगल नाही झाली पाहिजे, मनुष्यहानी नाही झाली पाहिजे. त्यासाठी सामूहिक स्तरावर प्रयत्न व्हावा, या भावनेतून दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं. आणि हा दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान कुठं सुरू करण्यात आलं? 24 सप्टेंबर 2016ला महाराष्ट्रातील मुस्लिम बावळे रायगड येथे नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्त राज्याभिषेक सामूहिक स्तरावर साजरा करणारा मी पहिला भारतीय मुस्लिम आहे. आणि फक्त राज्याभिषेक साजरा नाही केला, तर तेथे हा संकल्प केला की आम्हाला पुन्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानवतावादी महाराष्ट्र करायचा आहे, दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. आणि तेथून हा प्रयत्न सुरू झाला. आता महाराष्ट्र दंगलमुक्त करायचा असेल तर महाराष्ट्रात दंगली का घडतात याचा अभ्यास करावा लागला. आणि जेव्हा मी याचा अभ्यास करू लागलो की महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, दंगली घडवल्या गेल्या, या दंगली घडवण्यासाठी एक नाव सामान्य स्तरावर वापरण्यात येत होतं, ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मी म्हणलं काय शिवाजी महाराज दंगलीसाठी प्रेरणा आहेत का? मग शिवचरित्राचा मी अभ्यास करू लागलो. तेव्हा माझं फार मन दुखलं की ज्या शिवाजी महाराजांचा वापर विशिष्ट जात आणि समुदायाविरुद्ध द्वेष करण्यासाठी, दंगली करण्यासाठी वापरण्यात येत होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार एवढे महान होते. आम्हाला काय सांगण्यात आलं की शिवाजी महाराज म्हणजे कोण? की मुस्लिमांचे कर्दनकाळ. त्यांनी काय केलं आयुष्यात? तर त्यांनी फक्त मुस्लिमांना मारलेलं आहे. जपानचा विचारवंत आहे बॅरन कॅन्डा, तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष आहेत. शिवाजी महाराजांनी अखिल मानव जातीचं हित केलं. बांधवांनो, जे शिवाजी महाराज जपानच्या विचारवंताला कळाले, हे महाराष्ट्राला का बरं नाही कळाले? का राजकीय हेतूने जाणीवपूर्वक खरे शिवाजी महाराज लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला? आता माझा विषय आहे सर्वांचे शिवराय. आता मला सांगा, या विषयाला जर कोणी विरोध करत असेल तर याचा अर्थ काय समजायचा? की शिवराय सर्वांचे नाही आहेत? चला ठीक आहे, नाही तर मग कोणाचे ते सांगा. तुम्हाला सांगावं लागेल की शिवाजी महाराज जर सर्वांचे नसतील तर मग कोणा एका विशिष्ट जातीचे आहेत का? विशिष्ट एका धर्माचे आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी आपले 2 मुलं शहाजी आणि शरीफजी हे अहिल्यामाता नगर आत्ताचं आणि पहिल्याचं अहमदनगर येथील शाह शरीफ या मुस्लिम सुफी संतांच्या प्रेमापोटी ठेवलेलं आहे. आता मला सांगा, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी, काकाचं नाव शरीफजी, त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले एक मुस्लिम सुफी संतांच्या नावावरून ठेवतात. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याला हे मुस्लिम देशाचा वारसा आहे का? मग असं का बरं खोटं सांगण्यात येते? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा येथे शेख मोहम्मद बाबा दरवेश या मुस्लिम सुफी संताला तेथे आणलं, तेथे बसवलं, त्याला वंश परंपरागत जमिनी इनाम दिल्या. त्याचे आज्ञापत्र तिथे लावलेले आहेत. आपण श्रीगोंद्याला जावं आणि तेथे शेख मोहम्मद बाबा दरवेश याचं आज मंदिर आहे. तेथे मुस्लिम आणि हिंदू बांधव तेथे श्रद्धेने जातात. माझा प्रश्न हे आहे की शिवाजी महाराजांच्या आजोबाचा हा धर्म सहिष्णुतेचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे वडील शहाजी राजे आणि हाच वारसा पुढे चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना खोट्या एखाद्या विशिष्ट समुदायाचा शत्रू म्हणून का बरं सांगण्यात आलं असेल? मग काय शिवाजी महाराजांनी हे आपले वडील आणि आजोबाचा धर्म सहिष्णुतेचा वारसा सोडला होता का? मग जेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या हिंदवी स्वराज्यामध्ये 1.25 लाखाचं सैन्य आहे आणि 1.25 लाख सैन्याचा कमांडर सरनोबत नूर खान बेग एक मुसलमान असतो. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? आता माझा विषय जेव्हा घेण्यात आला तर मला वाटते 6 महिने आधी किंवा 8 महिने आधी मला हा विषय देण्यात आलेला होता. माझी आजची डेट घेण्यात आली होती.
त्याच्यानंतर हे जे महाराष्ट्रामध्ये राजकीय द्वेषाचं जे षडयंत्र झालेलं आहे, त्यामध्ये सरकारमधले काही विशिष्ट मंत्री शिवाजी महाराजांबद्दल सांगतात की शिवाजी महाराजांचा लढा इस्लाम विरुद्ध होता. आता मला सांगा, जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल एखादी खोटी माहिती सांगण्यात येत असेल तर माझ्यासारख्या एखाद्या शिवाजी महाराजांच्या एक छोट्याशा कार्यकर्त्यांना अनुयायीचं काय कर्तव्य आहे की शिवाजी महाराज खरे कसे आहे हे जगाला सांगितलं पाहिजे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा जर एखादं जबाबदार पदावर असलेलं मंत्री म्हणत असेल की इस्लाम विरुद्ध आहे, माझ्या अनेकशा मीडिया डिबेटमध्ये मी याचं उत्तर दिलेलं आहे. परंतु मी यासाठी सांगतोय की जर हे उत्तर नाही दिलं तर मी महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिम समाजाचा एक प्रतिनिधी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे, ज्यानं हे संकल्प घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज घडवायचा आहे, शासन प्रशासन घडवायचं आहे. जर खरे शिवाजी महाराज नाही कळले तर मग शिवशाही कशी स्थापित होणार, स्वराज्य कशी स्थापन होणार? त्यासाठी मला हा प्रयत्न आहे. People use the religion to divide the people, but we use the religion to unite the people. आम्ही धर्माचा आणि महापुरुषांच्या विचाराचा वापर समाजाला जोडण्यासाठी करतो, समाजाला तोडण्यासाठी करत नाही. बांधवांनो, मला जे खंडन करावं लागेल, ज्या पद्धतीने सांगण्यात आलं शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहे, पहिले हे आरोप मला ऐतिहासिक संदर्भ देऊन खंडन करावं लागेल. त्यानंतर जे सांगण्यात आले की शिवाजी महाराज विशिष्ट एका जातीचे प्रतिपालक आहे, मला ऐतिहासिक संदर्भ देऊन याचं खंडन करावं लागेल. आणि त्यानंतर शिवाजी महाराज कसे समाजातल्या सर्व शोषित पीडित घटकाचे प्रतिपालक आहेत, कसे कैवारी आहेत आणि कसे मानवतावादी आहेत, ते ऐतिहासिक संदर्भ देऊन सांगावं लागेल. मी कोणावर फोर्स करत नाही आहे. संविधानानं कलम 19(1)(a) नुसार मला सत्य सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. जर या काही मागच्या 2-3 महिन्यामध्ये कोरटकरनं जेव्हा सांगितलं की विशेष लोकांचं हे शासन आहे म्हणून तुम्ही हिशोबात राहा आणि तुम्ही सत्य बोलू शकत नाही, तर मला संविधानाच्या त्या कलम 32चा वापर करून सर्वोच्च न्यायालयामधून सत्य बोलण्यासाठी संरक्षण प्राप्त करावं लागेल. मी संविधानाचा विद्यार्थी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अभ्यासक विद्यार्थी आहे. म्हणून माझा जो हेतू आहे की एनी हाऊ महाराष्ट्रामध्ये जर कोणाच्या विचाराचा समाज घडेल तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा घडेल. आणि मी तुम्हाला हा विश्वास दाखवतो बांधवांनो की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांना अंगीकारलं, तुम्ही जर आपल्या नातेवाईकांना, आपल्या मुलांना, आपल्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचे मानवतावादी विचार दिले, तर मी तुम्हाला हा विश्वास दाखवतो फक्त शिवाजी महाराजांच्या विचारानं काश्मीरमध्ये मी शांतता स्थापन करून दाखवू शकतो. फक्त काही काळासाठी मीडियाला बाजूला ठेवा, कारण शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये ती ताकद आहे की त्या विचारानं शत्रू पक्षाकडील 700 पठाण सैनिक शिवाजी महाराजांकडे आकर्षित झाले. शिवाजी महाराजांकडे मोगलासारखं देण्यासाठी काही नव्हतं. शिवाजी महाराजांकडे देण्यासारखं काही होतं तर हे मूल्य होते, हे मानवी मूल्य होते, जे मावळ्यांना प्रेरित करत होते की स्वतःचा जीव गेला तरी बरं पण सर्वांचा पोशिदा छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे. बांधवांनो, स्वराज्यामध्ये जे पहिला आरोप आहे की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते, तर मी काही तुम्हाला संदर्भ देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचा गनिमी कावा ज्या घोडदलावर अवलंबून असतो, त्या घोडदलाचा प्रमुख सिद्धी हिलाल हा मुसलमान, त्या घोडदलामध्ये 1,05,000 घोडस्वार, त्यापैकी 60,000 घोडस्वार हे मुसलमान असतात. मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचंय. माझा नागपूरमध्ये कार्यक्रम होता तेव्हा मी तेथे सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तेथे एक धार्मिक धारणा होती की जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्म पाप होतो, म्हणून सहसा मोगलांची सत्ता होती, गोळकोंड्याची होती. कोणत्याही मुस्लिम शासकानं आरमार स्थापन करण्याचं धाडस केलं नाही. या स्वराज्याच्या संरक्षणासाठी सर्वात आधी आरमार स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे संस्थापक आहेत. आता हे वासी बेंद्रे यांचा मी संदर्भ दिलेला आहे. मीडियावाले काय करतात, राजकीय दबावापोटी एखादं वाक्य दाखवतात, त्याचा संदर्भ दाखवत नाही. वासी बेंद्रे म्हणतात सागर पर्यटन उल्लंघन निषिद्ध मानणाऱ्या पुळकट परंपरा म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची विस्तार केला.
आता हे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्यावेळेसची सामाजिक धारणा काय होती आणि किती शिवाजी महाराजाला कष्ट घ्यावे लागले असतील. सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सामाजिक समता निर्माण करण्यासाठी आज 2025 आहे बांधवांनो, तुम्ही हे आत्मविश्वासाने सांगू शकता का जाती जातीमध्ये ओबीसी मराठ्याचं भांडण कोण लावलं? कोणी इथे मोगलाचं राज्य आहे का? आदिलशाचं राज्य आहे का? मला सांगा मग हे समाजात तेढ निर्माण कोण करते? मग यासाठी सांगावं लागते की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हटकर धनगर कोळी माळी चांभार कुंभार बौद्ध मुस्लिम मराठा या सर्वांना एकत्र केलं, त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण केलं आणि मानव सेवेसाठी आदर्श असं स्वराज्य निर्माण केलं. आता मला सांगा, सामाजिक तेढ निर्माण करायची असेल तर गैरसमज कुठून होतो हे मला सांगावं लागेल. अरे जे आमच्या महापुरुषांनी पूर्वजांना लिहून गेलेलं आहे, सांगून गेलेलं आहे, तेच मी माझ्या बांधवांना सांगतोय. तुम्ही याचं खंडन कसं करणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आरमार प्रमुख दौलत खान हा मुसलमान. एस.टी. दास आपल्या पुस्तकात म्हणतात इंडियन मिलिटरी इट्स हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट मध्ये पान नंबर 55 वर शिवाजी महाराजांच्या काळात सागरी किल्ल्याचे प्रमुख आणि आरमाराचे सर्व वरिष्ठ अधिकारी मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं शक्तीस्थळ तोफखाना, या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा देशमुख यांनी जे शिवशाही पुस्तक लिहिलेलं आहे त्यावर बघा मुख पृष्ठावर आहे एकमेव चित्र शिवाजी महाराज मीर मोहम्मद यांनी काढलेलं. त्यामध्ये तुम्हाला 31 शिवरायांचे बॉडीगार्ड दिसतात आणि त्यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर 31 पैकी 20 बॉडीगार्ड मुसलमान दिसतात. आता मी माझ्या पूर्वजाकडून इतिहास संशोधकाकडून जे त्यांनी सांगितलेलं आहे ते मी माझ्या बांधवाला सांगतो. तुम्ही सर्व हे मराठा इतिहास संशोधक जे आहेत, जे शिवाजी महाराजांना मानणार आहेत, ते सगळ्याला नाकारणार आहात का? मग कोणाचा इतिहास मानायचा? जो शेख सुभान अली सर्वांचे शिवराय सांगतो त्याला विरोध केला, त्यांनी त्या कोरोटकरला विरोध केला का? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे? जो छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करतो, उघडपणे सांगतो की छत्रपती संभाजी महाराज अय्याश होते म्हणून सांगा, आमच्या भावना दुखावतात, तेव्हा हे लोक कुठे असतात? म्हणजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी एक तर तुम्ही मला स्वीकारा किंवा नाकारा, पण तुम्हाला खुश करण्यासाठी मी शिवाजी महाराजांचे विचार सोडणार नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आज आम्ही जिवंत आहोत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज बोलतोय बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर तुम्ही आम्हाला दबाव टाकू शकत नाही की तुम्ही तुमच्या महापुरुषाचा विचार सोडावा म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचा लीगल ऍडवायझर खासगी सचिव मौलाना खाजी हैदर हा मुसलमान. आबाजी सोंदे हे पंत म्हणायचे शिवाजी महाराजांना. महाराज हा मौलाना जो खाजी हैदर आहे हा मुसलमान आहे, युद्ध प्रसंगी मोगलांना समर्थन देईल, याचा काय भरोसा? शिवाजी महाराज म्हणायचे आबाजी सोंदेव, इमानदारी ही जातीहून ठरत नसते, तर इमानदारी ही कर्तृत्वाहून ठरत असते. आर्टिकल 14 इक्वेलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 15 कुठेही जात धर्म वंश लिंगावर भेदभाव नाही स्वराज्यामध्ये. पुन्हा कलमनुसार सांगणार आहे मी तुम्हाला एक एक गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही स्वराज्यामध्ये कशी होती? त्या काळात एवढं सोपं नव्हतं, सामाजिक भेदभाव एवढा होता. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्थापन करून दाखवलं. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबानं त्याचा वकील शिवाजी महाराजांकडे तहासाठी पाठवला, त्याचं नाव कुलकर्णी. शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला, ते मौलाना खाजी हैदर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी रायगडावर वेगवेगळ्या विभागाचं बांधकाम झालेलं आहे. ते पाहण्यासाठी मोरोपंत पिंगळे यांना ते घेऊन जातात. जेव्हा घेऊन जातात तर पाहता जगदेश्वराचं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. शिवाजी महाराज म्हणतात, मोरोपंत, माझ्या हिंदू बांधवासाठी जगदेश्वराचं मंदिर बांधलं, खूप चांगलं काम केलं, पण माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठे आहे? मोरोपंत म्हणतात, महाराज जागा दाखवावी, आदेश द्यावे, आदेशाचे पालन होईल. शिवाजी महाराज म्हणतात, अरे जागा दाखवावी, माझ्या महलासमोर बांध, माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद. आपल्या महलासमोर मस्जिद बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाचे शत्रू कसे? न्यू हिस्ट्री ऑफ मराठा पार्ट 1 पान नंबर 260 सरदेसाई. हे तुम्हाला संदर्भ देतोय, लिहून घ्या. 2000 माझे व्याख्यान झालेले आहेत. फक्त मागच्या 2 महिन्यापासून हे पहिला तुमचा कार्यक्रम आहे जेथे ते सांगतायत की बाबा मी खोटा इतिहास सांगतोय. माझे
स्ट्रीम मीडियावर जे भाषण आहेत संदर्भासहित आहेत, मग एखादा संदर्भ खोडून दाखवायचा का नाही खोडता? काय भीती आहे तुम्हाला? सर्वांचे शिवराय झाले तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतील, आपसामधलं मतभेद दूर होईल, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील, शोषित पीडित समाजावर अन्याय होणार नाही. हे चुकीचं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना रायगडावर एकीकडे जगदीश्वराचं मंदिर आहे, एकीकडे मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद आहे, आणि हा हिंदू मावळा मंदिरात जातो, उपासना करतो, मुस्लिम मावळा मस्जिद मध्ये जाऊन नमाज पडतो. आणि तेव्हा कधी हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही, मंदिर मस्जिदचा वाद निर्माण झाला नाही. कधी शिवाजी महाराजांना वाटलं नाही की हिंदू मावळे जे आहे मस्जिदवर गुलाल टाकतील आणि मुस्लिम मावळे मंदिराची विटंबना करतील. तर मला सांगा त्यांच्यानंतर आज काय झालं? अरे शिवाजी महाराज जिवंत असताना हिंदू मावळा हर हर महादेव आणि मुस्लिम मावळा नारे तकबीर अल्लाह अकबर म्हणून या घोषणा द्यायचा, पण एक दुसऱ्या विरुद्ध लढायचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढायचा. आज काय झालं? 350 वर्षानंतर मंदिर मस्जिदचा वाद कसा निर्माण झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु महासाहेब जिजाऊ, दुसरे गुरु संत तुकाराम महाराज, तिसरे गुरु काशीनाथ अठ्ठल्यकृत महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पान नंबर 219 वर शिवाजी महाराजांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे. तेथे रत्नागिरी जिल्ह्यातील केशी येथील संत याकूब बाबा हे मुस्लिम सुफी संत शिवाजी महाराजचे गुरु असल्याची नोंद आहे. पान नंबर 225 वर स्पष्ट लिहिलेलं आहे, संत याकूब बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले. 2016ला माझा कार्यक्रम होता संत याकूब बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त. जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाच्या आधी मगरिबच्या नमाजची वेळ झाली. मी मगरिबची नमाज प्रार्थना तिथं त्या मस्जिदमध्ये अदा केली, आणि मी जेव्हा नमाज झाल्यानंतर त्या धर्मगुरूला विचारलं की एवढं चांगलं समुद्र काठावर ही मस्जिद तुम्ही बांधलेली आहे, ही जागा तुम्हाला कोणी बरं दिली? त्या धर्मगुरूनं सांगितलं ही जागा आम्हाला शिवाजी महाराजांनी दिली. मला वाटलं हे दाटून म्हणत असतील, कारण समुद्र काठावर एवढी चांगली सुंदर जागा भेटणे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. मग त्यांनी मला कागदपत्र दाखवले, तर शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र होतं. लिहून घ्या, बारनिशी बुक नंबर 5 तालुका सुवर्णदूर पान नंबर 326 वर या आज्ञापत्राची नोंद आहे की शिवाजी महाराजांनी संत याकूब बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी. त्या मस्जिदमध्ये मी नमाज पढून आलेलो आहे. तेथे आज ते जामा मस्जिद म्हणतात आणि इतिहासात त्याला छत्रपती शिवाजी महाराज की मस्जिद म्हणतात. म्हणजे जे शिवाजी महाराजांचे विचार आहे ते स्वीकारणार नाहीत तुम्ही. एखाद्या नेत्याला, एखाद्या पक्षाला जर हे विचार आवडत नसतील म्हणून शिवाजी महाराजांचे विचार नाकारायचे का? मी तुमच्या राजकारणासाठी खरे शिवाजी महाराज नाही स्वीकारायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु संत मोहनीबाबा पारगावचे हे 2 मुस्लिम सुफी संत शिवाजी महाराजांचे गुरु असतात, मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे असतात? बांधवांनो, हा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म सहिष्णू हे जे राजकारण आहे, सर्व जग जो आहे त्यांना आदरानं बघतोय. अरे शत्रू सुद्धा त्यांना आदरानं बघायचे. जेव्हा औरंगजेबानं जिझिया कर लावला, लक्षात ठेवा, जिझिया कर हिंदूवर लावला, जिझिया कर ब्राह्मणावर नाही लावला. औरंगजेबानं शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की औरंगजेबा, अरे अल्लाह रब्बुल आलमीन आहे. अरे औरंगजेबा, ज्या ईश्वराला तू मानतो तो ईश्वर फक्त मुसलमानाचा नाही तर सर्व मानव जातीचा आहे. मग तू कसा भेदभाव करतो? हिंदूला वेगळा कायदा, मुसलमानाला वेगळा कायदा. अरे जो हिंदू मंदिरात जातो, ईश्वर मंदिरात घंटा वाजवतो तो ईश्वराची उपासना करतो, जो मस्जिद मध्ये जाऊन अजान देतो तो ईश्वराची भक्तीच करतो. माणसाशी वैर करणं, भेद करणं हे ईश्वराशी वैर करणं आहे, हे शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात. माणसात भेद नाही केला पाहिजे. मला सांगा, शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगायले माणसात भेद नाही केला पाहिजे, समाजात भेद नाही केला पाहिजे. आज आम्ही आमच्या नेत्याला सांगू शकत नाही का की समाजात तेढ नाही निर्माण झाली पाहिजे, माणसामध्ये भेद निर्माण नाही झाला पाहिजे, मराठा ओबीसी वाद निर्माण नाही झाला पाहिजे, हा हिंदू दलित वाद निर्माण नाही झाला पाहिजे, हिंदू मुस्लिम वाद निर्माण नाही झाला पाहिजे. हे संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. हेच विचार शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये लागू केलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, ऐकावे तुम्ही भक्त भागवत, करावेत हित सत्य करा, कोण्याही जीवाचा ना घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे,
मला सांगा, संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग. विष्णू हा संस्कृत शब्द आहे. मी शास्त्राचा अभ्यासक आहे. मी धर्मावर कधी टीका करत नाही, कारण मी धर्मग्रंथ वाचलेला आहे, हिंदू धर्मग्रंथही वाचलेला आहे. म्हणून मी धर्मावर टीका करत नाही. तर जे धर्माच्या शिकवणीच्या विरोधात वागतात त्यांना करेक्ट करायला धर्माचा संदर्भ देतो. विष्णूचा अर्थ संस्कृतमध्ये होतो पालनहार, त्याला अरबीमध्ये रब म्हणतात आणि मराठीमध्ये आपण हरी म्हणतो. आता मला सांगा, संत तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं जग विष्णुमय आहे. फक्त महाराष्ट्र किंवा वेगळे प्रांत नाही, फक्त भारत किंवा श्रीलंका, चीन, जपान नाही, सगळं सृष्टी ईश्वरानं निर्माण केलेली आहे. विष्णू हा पालन हा सर्व सृष्टीचा आहे. फक्त भारतीयांच्या गरजा ईश्वर आणि विष्णू पूर्ण करत नाही, तर चीनच्याही गरजा तोच पूर्ण करतो, अमेरिकेच्याही गरजा तोच पूर्ण करतो आणि ह्या श्रीलंकेच्याही गरजा तोच पूर्ण करतो. म्हणून ईश्वर कोणासोबतही भेदभाव करत नाही. सर्वांचा निर्माता ईश्वर आहे आणि जो भेदाभेद करतात हे चुकीचं आहे, अमंगळ आहे, हे संत तुकाराम महाराज सांगतात. बांधवांनो, आता आम्ही संत तुकाराम महाराजांचं नावही घ्यायचं आणि आमच्या समाजामध्ये भेदभावही करायचा, हे कसं बरं चालेल? दोन विचार एकत्र कसे राहतील? जर आम्ही संत तुकाराम महाराजाला मानतो तर आमच्या समाजामध्ये भेदभाव नसला पाहिजे. मग आमच्या समाजात भेदभाव कसा असतो? अरे जे शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगतात हेच विचार संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेले आहे. पण त्या विचाराला स्वराज्यात कसं अंमलबजावणी करायचं ते आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. की या समतावादी राजकारण कसं करायचं? शिवाजी महाराज हे पॉलिटिकल लीडर आहे, त्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. मग आज जर आम्हाला राजकारण करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन मानव कल्याणाचं राजकारण करायला नको का? का समाजात तेढ निर्माण करून, समाजात हिंसा करूनच आपल्याला राजकारण करायचंय? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर मी सत्य नाही सांगितलं तर गैरसमज कसा दूर होणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे, हा संत तुकाराम महाराजांनी जो सांगितला त्यांनी स्वराज्यात लागू केलेला आहे. बांधवांनो, की आम्ही समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी 18 पगड समाजाला एकत्र केलं, त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण केलं आणि मानव जातीसाठी आदर्श असं स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आता हा खोटा इतिहास कोणी आणि का बरं सांगितला असेल की शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे शत्रू आहेत? माझा जेव्हा कार्यक्रम होता साम टीव्हीवर, तेव्हा कर्नाटकमध्ये हिजाबचं प्रकरण चालू होतं. मुस्लिम विद्यार्थिनीचा हिजाब काढण्यात येत होता. मला पत्रकाराने विचारलं की आपण शिवचरित्राचे अभ्यासक आहात, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य होतं का? हा एक कठीण प्रश्न आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच कोणाला वाचण्यात आलं नाही, बघितण्यात आले नाही. मी शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यासक, मी मायक्रोबायोलॉजीचा स्टुडंट होतो. जे बॅक्टेरिया आम्हाला दिसत नाही डोळ्याने त्याचा अभ्यास करायचा. आता शिवाजी महाराजांचा तो सूक्ष्म इतिहास मी वाचायचा प्रयत्न केला की त्यांची मानवी मूल्य मला जाणून घ्यायचे होते. मला त्यांचा राजकीय लढा ते महत्वाचा नव्हता, कारण मी पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते तलवारीच्या जोरावर नाही, ते चारित्र्याच्या जोरावर निर्माण केलं होतं. असा चारित्र्यवान नेता या इतिहासात कधी झाला नाही. त्यांनी मला जेव्हा प्रश्न विचारला तर मी सांगितलं की मी स्वराज्यातला GR सांगतो तुम्हाला. प्र. न. देशपांडे यांचं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रे, पान नंबर 199-200, नोट करून घ्या, कामी येईल तुम्हाला. त्यामध्ये शिवाजी महाराजांची आज्ञा आहे, श्रीमंत महाराज राजे यांनी फरमाविले, ज्याचा जो धर्म त्याचा त्याने करावा, त्यात कोणी बखेडा करू नये. राईट टू रिलीजन, आर्टिकल 25, आर्टिकल 26. बांधवांनो, हे जर शिवाजी महाराजांची आज्ञा आहे, स्वराज्याचा GR आहे, तर महाराष्ट्रातला असा कोणता शिवप्रेमी आहे हो जो शिवाजी महाराजांच्या या विचाराला नाकारेल? आणि जो शिवाजी महाराजांच्या या आज्ञेला नाकारेल त्याला आम्ही शिवप्रेमी कसं म्हणावं, शिवभक्त कसा म्हणावं? दुसरा संदर्भ घ्या, वासी बेंद्रे लिखित शिवचरित्र, पान नंबर 103. स्थानिक मुस्लिमांना व्यक्तिगत धर्माचरणाचे स्वातंत्र्य असल्याने गावखेड्यामध्ये अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज आपले आयुष्यक्रम विना त्रास घालवत होता. राईट टू रिलीजन हे शिवाजी महाराजांचा GR आहे, आज्ञा आहे. आता मला सांगा, माझ्या राजानं माझ्या समाजाला जर समजा हे अधिकार दिला असेल तर अभिमानानं मी समाजाला सांगायला हवं की नाही? तुम्ही सांगा ना, सांगायला पाहिजे की नाही? नाही? बघा, मी संवाद करतो, मी प्रबोधनकार ठाकरे यांचा अनुयायी आहे. मी राजकीय भाषण द्यायला नाही आलो नाही. माझं पटत नसेल तर मी बसून जातो. बसू का? मी बोलतोय, तुम्हाला सत्य वाटते?
तर मग तुम्हाला हे दिसलं पाहिजे की माझ्या राजाचा जर ही आज्ञा आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत मी या आज्ञेवर पालन करल, याच्यावर आचरण करल. हे शिवभक्ताचं काम. आता हे जेव्हा मी मुस्लिम समाजाला सांगितलं की तुम्ही ज्या पक्षामध्ये असता, ज्या नेत्याच्या मागे फिरता, सांगा या भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे अधिकार, जे सन्मान, जे प्रेम, जे संरक्षण शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिलं, कोणत्या पक्षानं, नेत्यानं दिलं का? मुस्लिमाकडे उत्तर नाही. म्हणून तुम्ही पाहता की मागच्या 10 वर्षामध्ये मुस्लिम समाज शिवजयंतीमध्ये पुढाकार घेतोय. आता मला सांगा, बरेचसे टीकाकार म्हणतात की सुभान अलीजी मुस्लिमांचं जे योगदान आहे ते सांगतात. अरे सांगतो ना, अभिमानानं सांगतो. कारण माझ्या पूर्वजानं जर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये रक्त सांडलं असेल तर मला अभिमान आहे त्याचा की शिवाजी महाराजांसाठी रक्त सांडलं, मोगलासाठी नाही सांडलं. श्री आवळसकर शक्करता शिवाजी पान नंबर 223 चा आधार घेऊन सांगतात, रायगडावर जेव्हा आम्ही जातो पाऊण मील उंच चलत, तेव्हा एका उंच ठिकाणी आपण पोहोचतो. तिथे एक समाधी आहे. ती समाधी शिवाजी महाराजचा मित्र आणि त्यांचा बॉडीगार्ड मदारी मेहतर याची आहे. आग्र्याला शिवाजी महाराज सुटले, मदारी मेहतर सापडला. औरंगजेबानं पकडला, खांबाला बांधलं, पाठ फोटोस्ट्रोक मारलं आणि विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही. पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं. औरंगजेब म्हणतो, बघ मदारी, जीवाला मुक्षील, सांग शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो, अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधी शिवाजी महाराजांनी वाहून टाकलेला आहे. लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोशिदा जगला पाहिजे. मला सांगा, औरंगजेबाची सत्ता दिल्लीमध्ये आहे आणि मदारी मेहतरला ते म्हणतायत की सांग शिवाजी महाराज कुठे गेले? मला सांगा, जर फक्त सांगितलं असतं कुठे गेले तर किती खोके भेटले असते मदारी मेहतरला? केंद्रीय मंत्री झाला असता, राज्यपाल. पण मदारी म्हणतो, औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिदा शिवाजी महाराज जगले पाहिजे. औरंगजेब परेशान झाला ही निष्ठा पाहून. हलाल मर्द आहे म्हणून त्यांनी सोडून दिले हिरोजी फर्जंद यांना. राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराज मदारी मेहतरला विचारतात, मदारी तू स्वराज्यासाठी खूप त्याग केलेला आहे. सांग मदारी, आता स्वराज्य स्थापन झालं, आता राज्याभिषेक आहे, सांग तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ? बघा शिवाजी महाराज ऑफर करतायत मदारी मेहतरला, सांग तुला कोणता बंगला द्यायचा आहे, कोणता कॅबिनेट पाहिजे, सांग, आता आली आपली सत्ता. मदारी म्हणतो, महाराज या मदारीची एकच इच्छा होती, या रंजल्या गांधल्याचं स्वराज्य स्थापन झालं पाहिजे आणि या स्वराज्याच्या सिंहासनावर छत्रपती म्हणून माझा शिवबा बसला पाहिजे, मला कोणतंही पद नको. ही इमानदारी मदारी मेहतरची. महाराज मला जर काही द्यायचं असेल तर या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. शिवाजी महाराजांना सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार दिला. तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला मंत्रिपद देतो म्हणून सोबत घेऊन जर मंत्रिपद नाही दिलं तर किती नेते नाराज होतात. इथं शिवाजी महाराज स्वतः ऑफर करतायत. मदारी मेहतर म्हणतो, नाही नाही महाराज, मला हे पद नाहीच पाहिजे, मला माझा शिवबा या सिंहासनावर बघायचा होता छत्रपती म्हणून. आता या निष्ठेची काही किंमत नाही राहणार. रायगडावर आमच्या बापाची समाधी आहे आणि हे लोक काय छळतात, मराठी मुस्लिमांना हे मोगलांची औलाद आहे म्हणून. आता मला सांगा, जर आरोप तुमच्यावर झाले तर खंडन कोण करणार? मोगलांची औलाद आहे म्हणून मराठी मुस्लिमांना जर छळण्यात येत असेल तर मला हे सांगावं लागेल की आमचा मोगलाशी कसा संबंध नाही आहे. ऐतिहासिक दृष्ट्या सांगावं लागेल, वैज्ञानिक दृष्ट्या सांगावं लागेल. हे मोगल कोण आहेत? बाबर जो आहे तो इराणहून आलेला आहे. बाबूर हा फारसी शब्द आहे, पर्शियन. वाघाला पर्शियन मध्ये बाबूर म्हणतात. त्याचं नाव झहिरुद्दीन आहे, बाबूर म्हणतात त्याला, म्हणजे वाघ. तो जेव्हा दिल्लीवर आक्रमण करायला आला, दिल्लीवर कोणाची सत्ता होती? इब्राहिम लोदीची. तो कोण होता? मुसलमान होता. आता हे सांगतात की त्यानं हिंदूवर आक्रमण केलं, तर मला सांगा, जर त्यांनी हे समजून आक्रमण केलं असतं की भारतात हिंदूचं राज्य आहे आणि तो आला दिल्लीला आणि पाहिलं इब्राहिम लोदीचं राज्य आहे, तो काय म्हटला असता? अरे इब्राहिम लोदी, तू तो अपना भाई है यार, मेरे को लगा कोई हिंदू राज आहे की, चलो सलाम वालेकुम जाता मैं, म्हटला का तो? इब्राहिम लोदीला मारला, तिथं सत्ता केली. आता हा अकबर, बाबरचा हा जो वंश वाढतोय, आता हा त्याचा जो नातू आहे अकबर, त्या अकबरचा विवाह ज्या जोधाबाईशी झालेला आहे,
त्या जोधाबाईचे जे वडील आहेत राजा भारमल, त्यांचा भाऊ आहे भगवंतदास. आता बघा, अकबराची पत्नी जोधाबाई त्याच्या भावाचा मुलगा मानसिंग याला सेनापती करते. आम्ही हा विचार केला पाहिजे की मोगलांनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुसलमानासोबत रोटीबेटी व्यवहार केला नाही. आम्ही त्यांच्या सैन्यामध्ये सरदार नव्हतो, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नवरत्न नव्हतो, आम्ही त्यांचे लाभार्थी नाही आहे. आमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांसाठी रक्त सांडलेलं आहे. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं की तुझ्या दुसऱ्याचं रक्त आहे, त्याला राग येईल की नाही? वंशासाठी कोणी हे सहन करेल का? ते आमच्या मातेचा अपमान आहे की नाही? जर आमच्या मोगलाचं रक्त आहे जर कोणी म्हटलं तर हे आमचा अपमान आहे मराठी मुस्लिमांचा. आमचा प्रश्न हे आहे की शहाजहानच्या आईचं नाव जे आहे जगत गोसाई आहे. जगत गोसाईच्या वडिलांचं नाव उदयसिंह आहे. शहाजहान औरंगजेबाचे वडील आहेत. औरंगजेबाच्या 2 सासरवाडी जे आहेत राजस्थानमध्ये आहेत आणि यांची आजोळ तिकडं आहे. आता मला सांगा, आपल्याकडं ऐतिहासिक दृष्ट्या इराणहून हे मोगल आलेत, त्यांच्या सासरवाड्या सगळ्या इकडे आहेत. आता आईकडून एक वंश वाढतो किंवा वडिलाकडून वाढतो. आता मला सांगा, आम्ही सगळे सोरे कुठून लागतो? आम्ही ना इराणचे आहोत ना आम्ही तिकडे राजस्थानचे आहोत. मग आमचा संबंध कुठे आहे? हे प्रश्न तुम्ही उदयसिंगला विचारायला पाहिजे, राजा भारमलला विचारायला पाहिजे. हे प्रश्न इथं काय विचारण्यात येते, का लपवण्यात येते? माझा प्रश्न हा आहे बांधवांनो, जर तुम्हाला खरंच जर द्वेष करायचा असेल तर मोगलांचा द्वेष करताना त्यांच्या समर्थनात जे सैनिक होते, त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक होते, त्यांच्या सोबत जे लोक होते, त्यांचाही द्वेष केला पाहिजे. आता अकबराचं बादशाहकडे जे नवरत्न होते त्याच्यात बिरबल जे आहे, ज्याच्या गोष्टी चवीचवीने आपल्याला सांगितलं, त्याचं खरं नाव महेशदास भट आहे. आता यांचा कधी आम्ही निषेध केला का? जेव्हा आम्ही तानसेन बद्दल बोलतो त्यांचं खरं नाव रामतेनू पांडे आहे, तोडरमल आहेत. आम्ही तर नवरत्नामध्ये नव्हतो, आम्ही कोणत्या जाती विशेष बद्दल बोलतही नाही. पण मला सांगा, तुम्ही तिकडे सेवा करायची, तुम्ही तिकडून लाभ घ्यायचे, तुम्ही त्यांची मोगलांची सेवा करायची, रोटीबेटी व्यवहार करून मोगलांचा वंश वाढवायचा आणि मराठी मुस्लिमांना दोष द्यायचा. आता मला सांगा, हा दोष का सहन करावा आम्ही? काय चूक आहे आमची याच्यामध्ये? आमचा काही संबंध नसताना फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि हिंसा करण्यासाठी हे खोटं सांगण्यात येते. आता जर तुम्हाला खरंच द्वेष असेल मोगलांचा, तर मोगलांच्या सैन्यामध्ये जे त्यांचे सासरवाडीचे लोक होते अकबरच्या, मानसिंगच्या वंशजामध्ये जे आहेत, दिया कुमारी सिंग म्हणून राजस्थानमध्ये त्यांचे वंशज आहेत, त्यांचे पूर्वज मानसिंग आहेत. ते राजस्थानच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांचा द्वेष करणार का? नाही करणार. आता आमचा काही संबंध नसताना आम्हाला मोगलाशी का जोडण्यात येते? आता मला सांगा, मी हे क्लॅरिफिकेशन देणार नाही तर ह्या बारामतीच्या मुस्लिमांबद्दल तुमचं मत कसं कळेल? तुम्हाला काय करायचं ते? अरे आमचा संबंध मधारी मेहतरशी आहे ना. जो मधारी मेहतरची औलाद आहे त्याला जर मोगलाची औलाद म्हणणार तर राग नाही येणार का? तसा आम्ही भेदभाव करणार नाही, आम्ही वर्णवाद करणार नाही, आम्ही जातीवाद करणार नाही. पण हे कशासाठी? सर्वांचे शिवराय हा विषयाला विरोध कशासाठी? त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराज जे आहे माणसं जोडणारे आहे, माणसं तोडणारे नाही. हे समजून घ्या. माझं भिवंडीमध्ये कार्यक्रम होता, 10,000 मुस्लिम महिलांमध्ये. त्या महिला उत्तर प्रदेशच्या, त्यांना मराठी येत नाही. तेथे उर्दूमध्ये मी शिवाजी महाराज सांगितलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा मी शिवाजी महाराज सांगत होतो तर अंगाला काटा येत होता. मी एक संदर्भ तुम्हाला देतो, जे मी त्या मुस्लिमांना सांगितलं. त्यांना असं सांगण्यात आलं होतं, हे खोटा इतिहास की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू. मी त्यांना हे सांगितलं की शिवाजी महाराजांचा एक आदेश आहे, जर तुम्ही पानवट्या शेजारी बसलेले असाल तरी पण पानवट्याचं पाणी गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका, सांडू नका. मी म्हणलं, जे शिवाजी महाराज पानवट्याचं पाणी गरजेपेक्षा जास्त सांडण्याची परवानगी देत नाही, ते निष्पापाचं रक्त सांडण्याची परवानगी कशी देते? काय उत्तर आहे याचं? शेवटी त्यांचं एकच उत्तर होतं, हमको नहीं पता था शिवाजी महाराज इतने नेक है. शिवाजी महाराज पुण्यवान आहे. मला सांगा, ज्याच्या मनात विष कालवलं, जेव्हा तो शिवचरित्र ऐकतो आणि म्हणतो की नाही नाही शिवाजी महाराज पुण्यवान आहेत, आणि आपण म्हणतो की नाही नाही शिवाजी महाराज ते एका धर्माचे शत्रू, एका जातीचे शत्रू, हे शिवाजी महाराजांवर अन्याय नाही का? एखाद्या नेत्याला जर म्हटलं, आमदाराला म्हणलं, खासदाराला म्हणलं की अहो आमदार साहेब, अहो खासदार साहेब, तुम्ही एका जातीचे खासदार आणि दुसऱ्या जातीचे शत्रू आहेत, तो म्हणाल नाही नाही सबका साथ सबका विकास.
तुमच्याबद्दल नाही बोलायचं, मग तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल कसं बोलणार? हे कसं खपून घ्यायचं? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांनो, की कशा पद्धतीनं समाजामध्ये हे तेढ निर्माण करण्यात येत आहे. आता दुसरा विषय एक क्लिअर करतो की कोल्हापूरमध्ये काल एक बॅनर लागलं अफजल खानाचं, आणि अफजल खानाच्या बॅनरच्या खाली लिहिलेलं आहे की बा दहशतवाद असा मिटवावा लागेल आणि मुस्लिमांचं बायकॉट करा. आता हे संविधानाचे बिचारे अभ्यासक नसतील, काही लोकांनी त्यांना सांगितलं असेल की भारतीय आता हे नवीन जे कलम आलेलं आहे 196 नुसार हा एक दंडनीय अपराध आहे, 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते, सामाजिक आणि धार्मिक बहिष्कार करू शकत नाही, हे संविधानाच्या विरोधात आहे. पण माझं एक अफजल खानाचं प्रकरण आपण समजून घ्यावं की ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खूप दंगली झालेल्या आहेत, मुस्लिमांच्या मनामध्ये भीती आणि त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार करण्यात आलेला आहे. त्या अफजल खानाचा महाराष्ट्रातल्या मुसलमानाशी काही संबंध नाही, त्यांनी स्वीकारलेला नाही. अफजल खानाचं प्रकरण काय होतं? पहिला मुद्दा मी खोडला की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. आता दुसरा मुद्दा खोडतो की शिवाजी महाराज विशिष्ट जातीचे प्रतिपालक होते. असं नाहीये. शिवाजी महाराज मानव प्रतिपालक कसे होते मी संदर्भासहित सांगेल तुम्हाला. आता अफजल खान हा आदिलशाहचा सरदार, तो विजापूरहून व्हायला कशाला आला? तो शिवाजी महाराजांकडे प्रस्ताव घेऊन आला की शिवाजी महाराज जे किल्ले जे प्रदेश तुम्ही आदिलशाहचे जिंकले ते परत द्या. आता द्यायचं किंवा नाही द्यायचं याच्यावर चर्चा शिवाजी महाराज करतील आणि ठरवतील. आता जेव्हा तो विजापूरहून व्हायला आला तर आम्हाला सांगण्यात काय आलं की तो पंढरपूर तुळजापूरच्या देवदेवताची विटंबना करण्यात आलं. तेव्हा आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हतं, गुगल मॅप ऍप्लिकेशन नव्हतं. तुम्ही आता त्या गुगल मॅपवर टाका विजापूर टू वाई, पंढरपूर तुळजापूर एका रूटमध्ये लागत नाही. 2 नद्या मधात लागतात, भीमा आणि सीना, त्या दुथडी वाहतात, तिथून घोडे घेऊन जाणं काही शक्य नाही. का सांगण्यात आलं? धार्मिक भावना भडकण्यासाठी. याच्यावर खूप संदर्भ आहेत, राजवाडे यांनी दिलेले, आता वेळ नाहीये. आता विजापूरहून व्हायला जेव्हा अफजल खान आला, शिवाजी महाराजांनी आपले वकील पंताजी बोकील यांना पाठवलं, त्यांची बोलणी झाली, भेटीचा दिवस निश्चित झाला. आता भेटीचा दिवस निश्चित झाला, त्या चर्चेमध्ये ठरणार होतं की काय करायचं आहे. आता भेट होणार आहे, 10 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे, 10 बॉडीगार्ड अफजल खानाचे. आता लोकशाहीमध्ये मी समजून सांगतो, आपण समजून घ्या आणि आपण निर्णय घ्या की काय सत्य आहे. आता बघा, अफजल खान हा नेता आदिलशाहकडून आलेला, शिवाजी महाराज आपले स्वराज्याचे नेते. आता 10 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे, 10 बॉडीगार्ड अफजल खानाचे. आता अफजल खानाचा जो कार्यकर्ता होता कट्टर, तो त्याचं नाव काय होतं? अफजल खानाच्या वकिलाचं काय नाव होतं? संविधान लागू असताना ही परिस्थिती, आणि कोरटकर मला तसं झालं तर काय? बघा, त्याचं नाव इतिहासात लिहिलेलं आहे कृष्णाजी भास्कर. आता हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तर मायक्रोबायोलॉजीचा विद्यार्थी आहे. मी म्हणलं इतिहास वाचायलो, शिवाजी राजे भोसले आडनाव दिसायले, शहाजी राजे भोसले आडनाव दिसायले, मालोजी राजे भोसले आडनाव दिसायले, अफजल खान आडनाव दिसायले, आदिलशाह आडनाव दिसायले. आता मी म्हणलं राजमाता जिजाऊ जी आहेत, जाधव आहेत, ते आडनाव दिसायले, कृष्णाजी भास्कर आडनाव दिसेना. इतिहास लिहिणाऱ्याच्या पेनीची शाही संपली असेल, तितकंच लिहिण्यासाठी असं काही. मग आपल्या बहुजन विचारवंतांनी त्यांचं नाव शोधून काढलं, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. प्रश्न हा होता, शिवाजी महाराज विशिष्ट जर समुदायाचे प्रतिपालक होते तर कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाकडे काय करत होते? आता लोकशाहीमध्ये हा प्रसंग समजून घ्या की अफजल खान येतोय, त्याचा कट्टर कार्यकर्ता कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत त्यांना वाट दाखवतोय प्रतापगडाची. आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, आपण बघितलं राजकारणामध्ये जेव्हा नेता फॉर्म भरायला येतो तर त्याचे कार्यकर्ते उत्साहामध्ये असतात, घोषणा देतात, बरोबर ना? आता ही परिस्थिती आम्ही लोकशाहीमध्ये कशी असते? अफजल खान प्रकरण हे समजून घ्या. अफजल खान येतोय, नेता आणि त्याचा कार्यकर्ता पुढे आहे, तो घोषणा देतो. आता कृष्णा कुलकर्णीच्या घोषणा काय असतील? हमारा नेता कैसा हो, अफजल खान जैसा हो. अरे येऊन येऊन येणार कोण? अफजल खान शिवाय आहे कोण? अफजल खान तुम आगे बढ़ो, कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है. आता शिवाजी महाराज येत आहे, शिवाजी महाराजचा कट्टर कार्यकर्ता सिद्दी इब्राहिम येत आहे. आता सिद्दी इब्राहिमच्या घोषणा काय असतील? हमारा नेता कैसा हो, शिवाजी महाराज जैसा हो. अरे येऊन येऊन येणार कोण? शिवाजी महाराज शिवाय आहे कोण? शिवाजी महाराज तुम आगे बढ़ो, सिद्दी इब्राहिम तुम्हारे साथ. आता बांधवांनो, कोण आहे देशद्रोही? कोण आहे आपला स्वराज्यद्रोही? कोण आहे देशभक्त? मला सांगा. जाती धर्मावरून ठरवता येईल का?
त्याची भूमिका पाहावं लागेल. जो अफजल खानासोबत आहे तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ब्राह्मण असो, तो स्वराज्यद्रोही आहे. जो शिवाजी महाराजांसोबत आहे तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ब्राह्मण असो, तो स्वराज्याचा निष्ठावंत आहे. आता ही शिवाजी महाराजांची भूमिका आहे. आता हे तंबूमध्ये जेव्हा आले, शिवाजी महाराजांना आधीच माहित होतं की अफजल खान दगाफटका करणार आहे. या गोष्टीसाठी मला थोडा जास्त अभ्यास करावा लागला. कारण काही महाशय असे होते जे हे सांगायचे की शिवाजी महाराजांनी दगाफटका जेव्हा अफजल खानाला मारलं. आणि मी एक प्रामाणिक अभ्यासक आहे, मी शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, हा माझा व्यक्तिगत भाग आहे. पण एकही खोटी गोष्ट मी शिवाजी महाराजांना मान दाखवण्यासाठी सांगत नाही. मला इथं थांबावं लागलं. मी म्हणलं असं नाही होऊ शकत, मला अभ्यास करावा लागेल की शिवाजी महाराजांनी मारण्याचा निर्णय का घेतला. मग शेवटी त्यांचा हा मला कळालं संदर्भ की शिवाजी महाराजांना आधीच माहित होतं की अफजल खान दगाफटका करणार आहे. त्यांचे वडील जे आहे रंदुल्ला, आपले शिवाजी महाराजांचे वडील जे आहे शहाजीराजे, त्यांचा मित्र आहे रंदुल्ला खान, त्यांचा पुत्र रुस्तम जमान, सरदार आदिलशाहचा पगार आदिलशाहची, चाकर आदिलशाहचा, पण सीआयडी होता छत्रपती शिवाजी महाराज. त्यानं महाराजांना सांगितलं, महाराज खान येतो, त्याच्या मनात पाप आहे, सावध राहा. फक्त सांगितलं नाही, 6 महिन्यापासून वाघनख्या बनवत होता. ज्या वाघनख्याने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्या वाघनख्या बनवून देणारा रुस्तम जमान हा मुसलमान. आता याचा संदर्भ काय आहे? शिवचरित्र एक अभ्यास, सेतू माधवराव पगडी, पान नंबर 260 लिहून घ्या. जमल्यास महाराजांना ठार करणे ही गुप्त सूचना खानास विजापुरी दरबाराकडून देण्यात आली होती. ही गोष्ट शिवाजी महाराजांना त्यांचा विजापुरी मित्र रुस्तुम जमान याकडून कळाली, म्हणून महाराजांनी खानास मारायचे ठरवले. शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत ज्यांनी युद्धामध्ये बी स्वतःच्या मावळ्यांची तर काळजी घेतलीच घेतली, परंतु शत्रू पक्षातीलही सैनिक विनाकारण मारले नाहीत. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे ज्यानं युद्धामध्ये जीवितहानी टाळलेली आहे. हे कोणी माणूस करू शकत नाही. अफजल खानाला मारलं, त्याचे 2 लेकरं सोडून दिले आणि हेच लेकरं पुन्हा शिवाजी महाराजांच्या विरोधात आली लढायला. हे शक्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा कोथळा काढला, अफजल खान ओढत ओढत पळाला. आता त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं? बरे झाले महाराज, आपण खानासी मारले. मी ईडी सीबीआयच्या भीतीपोटी त्याच्याकडे गेलो होतो महाराज. आता आपण नेत्याला मारून टाकलं, मला स्वराज्याची सेवा करायची संधी द्यावी. म्हणला का? नाही म्हणला. छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्यात कधी जखम झाली नाही. कोणी सय्यद खान पठाणनं मारलं नाही, कोणी डच फ्रेंचनं मारलं नाही, इंग्रजांनी मारलं नाही. पहिली जखम त्याच्या कपाळावर झाली, कृष्णा भास्कर कुलकर्णीने केली. शिवाजी महाराज रक्तभंबाळ झाले. प्रश्न हा येतो ना की अफजल खान मेल्यावर सुद्धा एवढा द्वेष का? तुम्ही संधी होती तुमच्याकडे स्वराज्याकडे यायची, माफी मागून, पण तुम्ही सूड घ्यायचा का प्रयत्न केला? त्यांना असं वाटलं की शिवाजी महाराज त्यांची हत्या करणार नाही. पण शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ संत तुकाराम महाराज त्यांनी सांगितलं होतं, शिवबा, अन्याय अत्याचार करणाऱ्याची जात धर्म पाहिजे नाही, तो कोणीही जाती धर्माचा असला तरी त्याला न्याय झालाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही. एका ठाक्यामध्ये एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी. बांधवांनो, फक्त हे सांगण्यासाठी की शिवाजी महाराजांना संकुचित करायचं नाही. शिवाजी महाराज एका जाती धर्माचे नाही आहेत. जपानचा विचारवान म्हणतो सत्पुरुष आहेत, त्यांनी अखिल मानव जातीचं हित केलं. मग आम्ही कसं म्हणू शकतो फक्त एका जातीचं हित केलं? हे कोण आहे सांगणारे? मला सांगा बरं. शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगाचे, काय चालले? महापुरुष जाती जातीचे असतात, अहिल्यामाता होळकर धनगराचे. अरे कोण सांगते? हा, कशा पद्धतीने सांगतात हे लोक? हे सगळे भाऊ महापुरुष जे आहे एका जातीचे आणि कोणीही लोक मान्य होऊन जाते साहेब. हे कसं चाललं? मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मानव प्रतिपालक नाही, लोकमान्य नाही, तर जगमान्य छत्रपती शिवाजी महाराज. आणि मी सांगतो, पाकिस्तान कराची मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी जेव्हा सांगितलं तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. कारण एक भाषेचा प्रश्न आहे, मराठी भाषा लोकांना येत नाही. ईश्वरानं मला संधी दिलेली आहे की 1-2-3 भाषेमध्ये मी शिवाजी महाराज सांगू शकतो. तर मी जेव्हा पाहिलं तर मी तुम्हाला खरं सांगतो, खरे शिवाजी महाराज स्वीकारायला जेवढी अडचण, जेवढा त्रास
महाराष्ट्रातल्या लोकांना झाला. जगात कुठेही शिवाजी महाराज स्वीकारण्यासाठी अडथळा नाही आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे आहेत. ते संत समजतात, संत चारित्र्यवान राजा समजतात. त्यांच्या नैतिक मूल्यावर अभ्यास होतो. आता जे महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना छळत होते, गोविंद पानसर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. शहाजहानकड एक पंडित होते, पंडितराज जगन्नाथ. फार विद्वान होते मोठे. त्यांना जोधपूरच्या एका हिंदू राजांनी म्हटलं की पंडितराज जगन्नाथजी, आपण एवढे मोठे विद्वान आहात, आपण जर आमच्या राज्यात आलं तर आमची शोभा वाढेल, आपण इकडे यावं. तर त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं पंडितराज जगन्नाथ यांनी, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पूर्विन्तुं समर्थः अन्ये नृपालेः परिदीयमानं शाकाय वस्तल्वनामस्थान. एक हिंदू राजा पंडित जगन्नाथ यांना म्हणतोय की तुम्ही एवढे मोठे विद्वान आहात, पंडितजी तुम्ही माझ्या राज्यात आले तर आमच्या राज्याची शोभा वाढेल. पण पंडितराज जगन्नाथ काय म्हणतात, माझ्या मनोकामना, माझे मनोरथ, माझी इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य एक तर दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा ईश्वर म्हणजे शहाजहान, आणि एक जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर म्हणजे परमेश्वर, या दोघांमध्येच आहे. या दोघांखेरीज कोणी जर मला काही देण्याचे मनात आणले तरी ते जास्तीत जास्त मला मीठ मिरचीला पुरेल एवढेच होईल. आम्ही हे म्हणत नाही. याचा आधार घेऊन, एक चांगला वक्ता आहे मी, याचा आधार घेऊन एका विशेष समुदायाचा, जातीचा बहिष्कार करा हे मी बोलणार नाही. का बोलणार नाही? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा संधी दिली होती. महात्मा फुलेला मारायला जे मारेकरी पाठवले होते, मारेकऱ्यांनी सांगितलं महात्मा फुलेंना आम्ही जाऊन त्याला मारतो. महात्मा फुले म्हणले नाही मारायचं. अरे त्या महात्मा फुलेचा जर मी लेकरू असेल तर मी ते बदला घेणारा माणूस नाही. माझा प्रयत्न आहे की माझ्या पूर्वजांनी जर समाज बदलण्यासाठी प्रयत्न केला असेल तर मी पण समाज बदलण्यासाठीच प्रयत्न करणार आहे, बदला घेणारा माणूस नाही. हे उदाहरण का सांगतोय की षड्यंत्र हाणून पाडलं पाहिजे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे बांधवांनो की कशा प्रकारे समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता दुसरा प्रश्न हे आहे, दोन्ही मुद्दे खोडले मी. मुस्लिमांचे शत्रू ते खोडलं, त्याच्यानंतर एका विशिष्ट जातीचे प्रतिपालक नाहीत, ते मानवजातीचे प्रतिपालक आहे, हे पण झालं. आता प्रश्न हा उद्भवतो की शिवाजी महाराजांकडे या स्वराज्यातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक का आले असतील? असं काय होतं त्यांच्या पक्षाकडे किंवा या पॉलिटिकल लीडरकडे की ते आकर्षित झाले? आता बघा, त्या काळामध्ये शेतकऱ्यावर किंवा प्रजेवर अत्याचार ही सामान्य बाब होती. रांजाच्या पाटलाचं उदाहरण आपण बघावं. राजाच्या पाटलाने का गरीब शेतकऱ्याच्या मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीला वाटलं की माती झालेलं आहे, जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. तिने आत्महत्या केली. शिवाजी महाराजांना कळालं. शिवाजी महाराजांनी साजी कंगला सांगितलं, त्याला उचलून आला. त्याला उचलून आणलं. शिवाजी महाराजांसमोर बसून त्याला जाब घेतला की तुने त्या मुलीवर अत्याचार केला. तो मगरुरीमध्ये म्हणतोय की हो मी केला, मी पाटील आहे. कारण त्याला वाटायचं त्याच्या मागे कोणाचा हात आहे, आदिलशाचा. शिवाजी महाराजांना जेव्हा कळालं की हा दोषी आहे, शिवाजी महाराजांना आदेश दिला की हातपाय छाटा. हातपाय छाटून सगळ्या समाजामध्ये एक उदाहरण सेट केलं की जर स्वराज्यातील कोणत्याही मुलीच्या इज्जतीवर हात घालसाल तर हातपाय छाटून चौकात बसवण्यात येईल. ही गोष्ट मावळखोऱ्यामध्ये जेव्हा पसरली तर या मावळखोऱ्यातला हटकर, धनगर, कोळी, माळी, चांभार, कुंभार, बौद्ध, मुस्लिम, मराठा त्याच्या मुखातून उद्गार निघाले, अरे हा शिवा कोण आहे? एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या इज्जतीसाठी जर पाटलाचे हातपाय छाटत असेल तर या शिवासाठी मरायला काय हरकत आहे? म्हणून सर्व जाती धर्माचे वावळ शिवाजी महाराजांकडे आले. आजही जर एखाद्या नेत्यानं जर हे नियम पाळले तर मला सांगा, सभेसाठी गर्दी करायला पैसे लागेल का? मतं घेण्यासाठी पैसे लागेल का? प्रत्येक गरीबाच्या मनातून हे निघाल भावना की आपल्या लेकीबाईची इज्जतीची आबरू वाचवणारा हा नेता आहे, चला याच्या पक्षावर अभियान चालवायची गरज पडणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे. दुसरी घटना सकुची गायकवाडची एक बघा. बेळवाडी किल्ला, सकुची गायकवाड हा शिवाजी महाराजांचा सरदार. त्यानं त्या किल्ल्याला घेरलं. त्या किल्ल्याची किल्लेदारणी जी सावित्रीबाई देसाई जी आहे ती एक महिला होती.
1 महिना तिनं किल्ला लढवला, नंतर तिचा पराजय झाला. उन्मादामध्ये सखूची गायकवाड शिवाजी महाराज सरदार त्या महिलेवर अत्याचार करतो. शिवाजी महाराजांना कळते, शिवाजी महाराज त्याला बोलवतात. जेव्हा शहानिशा होते तेव्हा दोष सिद्ध होतो, तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात, सखूची गायकवाड तू माझा सरदार आहेस. अरे ती शत्रूची स्त्री असली म्हणून काय झालं, तिची इज्जत राखली पाहिजे. त्याचे डोळे काढण्याचा आदेश दिला, त्याला जन्मठेप दिली. बांधवांनो, शत्रूच्या स्त्रीचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सरदाराला शिक्षा द्यायली. आता विचार करा, आज जर एखाद्या पक्षाचा आमदार जर समजा दोषी आढळला तर हा निर्णय घेईल का पक्षप्रमुख? ते म्हणून याच्या समर्थनावर सरकार आहे आपलं. प्रमोशन त्याला मंत्री करेल का? अच्छा, आता बघा, म्हणजे परिस्थिती विचित्र आहे. मला काय म्हणायचं आहे, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, माझ्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो, माझ्या बांधवावर खूप प्रेम करतो, स्वतःवर खूप प्रेम करतो. पण हे प्रेम जर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आडवं येत असेल तर लाथ मारतो या प्रेमाला. कारण शिवाजी महाराजांचे विचार हे मानव कल्याणासाठी आवश्यक आहे. आमचं प्रेम अडथळा ठरता कामा नये. कसं प्रेम आहे? या महाराष्ट्रामध्ये 1 लाख महिला लापता आहेत. मी मुस्लिम मराठी आहे म्हणून तुम्हाला कदाचित वाटत असेल महाराष्ट्रातला मुसलमान आहे म्हणून प्रेमापोटी बोलतोय. माझं ऐकू नका. मोगलांचा इतिहासकार काफी खान म्हणतोय की मी स्वतः शिवाजी महाराजाला माझा शत्रू समजतोय, पण शिवाजी महाराजाबद्दल हे सत्य स्वीकारावं लागेल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीसारखं करायचे. काफी खान बोलतोय. बांधवांनो, हे शिवाजी महाराज प्रबोधनकार ठाकरे सुद्धा आपल्या दगलबा शिवाजी पुस्तकामध्ये म्हणतात, शिवाजी महाराज हे इस्लाम द्वेषी नव्हते. असं जर कोणी विचार करत असेल तर गाढवपणा आहे, हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आणि दुसरे एक प्रबोधनकार ठाकरेचं वाक्य मला फार मनाला लागलेलं आहे. ते म्हणतात की महाराष्ट्राच्या महान कार्यामध्ये घडवण्याच्या शिवाजी महाराजाला सारख्या गरुडाला जेवढे जेवढे बाण लागले छाताडावर, त्या बाणाचा पिसारा शत्रूपेक्षा सोकियांचा जास्त होता. शिवाजी महाराजची अर्ध्याहून जास्त जी ऊर्जा आहे सोकियाशीच लढण्यामध्ये गेलेली आहे शत्रूपेक्षा, हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. हे लक्षात ठेवा. मी जेवढे तुम्हाला विचार सांगितले ना, हे सुभान अलीचे विचार नाही आहे. तुम्ही ही जी प्रबोधनाची व्याख्यानमाला चालवत आहात ना, माझ्या जन्माच्या आधी सुरू केली आपण. म्हणजे तुमची वैचारिक प्रगल्भता जी आहे माझ्या वयापेक्षा जास्त आहे. मी तुम्हाला नवीन विचार कुठून देणार? मी तेच विचार सांगतोय जे आधी तुम्ही ऐकलेले आहेत किंवा याच्या आधी आमच्या पूर्वजांना विचारवंतांना सांगितलेले आहेत. फक्त माझी मांडणी वेगळ्या पद्धतीने आहे. आता प्रबोधनाचा अर्थ काय आहे? प्रबोधनाचा अर्थ आहे जागृत होणं. प्रबोधन म्हणजे जो झोपलेला माणूस आहे तो वैचारिक जागृत होणं. आता मला सांगा, दर वर्षी आपण शिवाजी महाराज ऐकायला आमच्यात फरकच पडा ना, मग काय अर्थ या प्रबोधनाला? जर आम्ही स्वीकारायला तयार नाही शिवाजी महाराजांचे विचार, मग आम्हाला नैतिक अधिकार आहे का म्हणायला की आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत म्हणून? हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचं संरक्षण करायचे. आर्टिकल 14 आर्टिकल 15 झालेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. हे संविधानामध्ये महिला संरक्षणाचे शोषणाचे जे कलम आहेत 22-23, तुम्ही हे जे 2 उदाहरणं मी सांगितलेले आहेत महिला आरक्षणाचे, हे आर्टिकल 22 आणि 23 चे उदाहरण आहेत. 14, 15 मध्ये आणि 16 मधले जे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी स्वराज्यामध्ये सैन्यामध्ये स्थान दिलेलं आहे. कोणताही जात धर्म लिंगाचा भेदभाव केलेला नाही. स्वराज्यातले मला सांगा, गोवळकोंड्याचे 700 पठाण सैनिक सुद्धा त्यांनी घेतलेले. म्हणजे एका विशिष्ट उद्देश प्राप्तीसाठी परकीयांचीही मदत ते घेत होते की जर स्वराज्य स्थापन करायला कोणी मदत करत असेल तर काही हरकत नाही आमची. हे शिवाजी महाराजांचे विचार आहे. आता एक उदाहरण मला तुम्हाला द्यावंसं वाटते की मराठा दलित आणि जे हिंदू दलितचा वाद होतो, शिवाजी महाराजांचे विचार काय होते यावर. सुरेंद्रनाथ सेन यांचं एक पुस्तक आहे, मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा, पान नंबर 18 लिहून घ्या. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ब्राह्मण आणि गावाबाहेर राहणारा महार दलित खांद्याला खांदा लावून लढत होते. आता मला सांगा, मी इतक्या सहज बोललो, 350 वर्ष आधी ही एक मिलिटरी सिस्टम शिवाजी महाराजांची होती, स्वराज्य व्यवस्था होती. आज 2023, 24, 25 ला आपण पाहिलं असं ही समानता आपण स्थापन करू शकलो. उत्तर प्रदेशमध्ये आजही एका समुदायाचे लोक घोड्यावर बसू शकत नाही, मिशी ठेवू शकत नाही, आजही नाही ठेवू शकत.
आता कर्नाटकमध्ये एक चित्रदुर्ग म्हणून एक मतदारसंघ आहे लोकसभेचा, तिथले खासदार होते नारायण स्वामी, हे 2019चे खासदार होते, आता मला वाटते दुसरे आहेत. ते आपल्याच मतदारसंघामध्ये काही औषध निर्माण कंपन्याचे अधिकारी घेऊन गेले होते. तेव्हा तेथील लोकांनी त्याला थांबवलं. गोलारहट्टी म्हणून गाव आहे ते. त्यांनी म्हटलं की आमच्या गावात आजपर्यंत दलितांना पाय ठेवलेला नाही, म्हणून तुम्ही आमच्या गावात येऊ शकत नाही. आता मला सांगा बांधवांनो, एक संसदेमधला सदस्य आहे आणि त्याला थांबवण्यात येते, ते बिचारे मुकाट्याने गेले, कारण ते दलित होते, ते काही बोलू शकले नाही. आता मी हे उदाहरण का देतोय की संविधान लागू झाल्यानंतर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण संविधानिक पदावर असलेल्या सत्ताधारी पक्षातल्या खासदारांना सुद्धा आपण समानता देऊ शकत नाही. 350 वर्ष आधी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण आणि दलिताला एकत्र सैन्यामध्ये घेतलं, ही समानता स्थापन केलेली आहे. ही समानता आपण आजही स्थापन करू शकलो नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते महान ठरतात. जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा विरोध करायचा असेल तर याचा अर्थ तुम्हाला समाजात तेढ निर्माण करायचं, आम्हाला समाजाला जोडायचं आहे. बांधवांनो, अशी अनेक उदाहरणे आहेत. फक्त मी तुम्हाला क्लू देऊन जात आहे की समाजात आम्हाला कोणकोणते कामं करायची. आता आमचे माग एक मोहन भागवत साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की शिवाजी महाराज समाधी जी आहे ती बाळगंगाधर टिळकाने शोधलेली आहे. आता मुळात काय असते, जो इतिहास सत्य आहे, आर्टिकल 19(1)(a) नुसार सत्य इतिहास सांगणं माझा अधिकार आहे. आता महात्मा फुले स्वतः सांगून गेलेले आहे, हे सगळ्याला माहित आहे की महात्मा फुले म्हणतात की शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घ्यावा म्हणून रायगडावर गेलो, 2-3 दिवस प्रयत्न केला, काटेरी झाडं झुडपं तोडली, तेव्हा शिवाजी महाराजांची समाधी मला सापडली. समाधी मी स्वच्छ केली पाण्याने, फुलं वाढली. तिथला ग्रामजोशी आला, त्या ग्रामजोशीने म्हटलं महात्मा फुलेंना, मी ग्रामजोशी, मला दक्षिणा नाही काय नाही, आणि तू या शूद्राच्या थडग्याचा देव केलास की काय? अरे कुणबटा, हा शूद्राचा राजा, याची मुंज झाली नाही. महात्मा फुले म्हणतात की ज्या शिवप्रभूच्या कृपेमुळे पेशव्यांना राज्य भेटलं, त्यांनी शिवप्रभूच्या समाधीवरील फुलं आपल्या पायाने लाथाडावी. मी संताप पायीन वेडा झालो. नंतर महात्मा फुलेने 1000 ओळीचा पोवाडा लिहिला. आता हे पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे, महात्मा फुले साहित्य आणि चळवळ. आता हे पुस्तक 100 रुपयाला मिळते. प्राध्यापक हरी नरके त्याचे संपादक आहेत. मी काय करतोय, फक्त संदर्भ देतोय की तुम्ही वाचा. माझा प्रश्न हे आहे बांधवांनो, ग्रामजोशीला एवढा द्वेष का? जे शब्द प्रयोग ग्रामजोशीनं महात्मा फुलेशी संवाद करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्गारले, तोच द्वेष तुम्हाला कोरटकरच्या शब्दात दिसत नाही का, नागपूरच्या? आता मला सांगा, माझं जर खरं शिवाजी महाराजांवर प्रेम असेल, मासाहेब जिजाऊर माझं प्रेम असेल, मी आदर करतो, तर मला वाईट वाटणार नाही, मला राग येणार नाही का? आणि संविधान मार्गाने मी हे राग व्यक्त नाही केला पाहिजे का? मी तुम्हाला अहिंसेसाठी प्रवृत्त करतोय का? मी हे सांगतोय की आमच्या महापुरुषाचा अपमान का? त्यानं काय वाईट केलं हे तर सांगा ना. मासाहेब जिजाऊनं काय चुकीचं केलं, तुमचं काय वाईट केलं? काय शिवाजी महाराजांनी वाईट केलं? सावित्रीबाई फुलेनं काय वाईट केलं? महात्मा फुलेनं काय वाईट केलं? सांगा ना. सांगा तुम्ही आम्हाला. मग कशाला द्वेष एवढा? सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेनं मला असं वाटतंय स्वतः एक पत्र लिहिलेलं, त्या पत्रात याचा उल्लेख केलेला आहे. त्या काळामध्ये पुणे परिसरामध्ये 2-2.5 हजार बालकाचा मृत्यू होत होता, कारण विधवा पुनर्विवाहाच परवानगी नसल्यामुळं विधवावर शोषण व्हायचं आणि अत्याचारामुळे ते गर्भवती राहायचे आणि अपमान होऊ नये म्हणून त्या मुलाचं गर्भपात करून ते हत्या करून टाकायची. ही गोष्ट जेव्हा महात्मा फुलेला कळली, सावित्रीबाई फुलेला कळली, त्यांनी प्रसूतीगृहाची व्यवस्था केली. आता पहिली शाळा सावित्रीबाई फुलेनं जेव्हा सुरू केली, त्याच्या 6 मुली होत्या, त्याच्यापैकी 4 मुली ब्राह्मण होत्या. आता हे मी का सांगतोय की समाजाला जोडण्यासाठी सांगतोय, तोडण्यासाठी सांगत नाही. की काही जर गैरसमजुतीतून द्वेष करत असतील, विरोध करत असतील, तर त्यांनी विचार केला पाहिजे की नाही, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचं काम आपल्यासाठी चांगलं आहे. आता त्याच्यामध्ये महात्मा फुले एक उल्लेख करतात की रावसाहेब सदाशिव बल्लाळ गोवंडे हे इनाम आयोगाचे अधिकारी आहेत. त्यांच्या घरामध्ये काशीबाई नावाची एक विधवा ब्राह्मण महिला स्वयंपाकासाठी यायची.
शेजारी शास्त्री बुवानं त्यांच्यावर अत्याचार केला, ती महिला गरोदर राहिली. आता गर्भपात करायचा त्यांनी प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही. बाळाला जन्म दिला आणि अपमान होऊ नये म्हणून समाजात ते घराच्या मागे जी विहीर असते त्यात फेकून दिला. बाळाचा मृत्यू झाला. ही गोष्ट इंग्रजाचं शासन होतं. जेव्हा उघडकीस आली त्या महिलेला शिक्षा झाली मृत्यूदंडाची. सावित्रीबाई फुले महात्मा फुलेला वाईट वाटलं की त्या विधवा महिलेची काही चूक नाही, अत्याचार तर शास्त्री बुवानं केलेला आहे, शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे. मग त्यांनी हे प्रसूतीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता 35हून जास्त महिला त्यांनी प्रसूती केल्या, त्या मुलाचं संगोपन केलं, मुलगा दत्तक घेतला. हे सगळा इतिहास तुम्हाला माहिती. मला फक्त एकच प्रश्न करायचा आहे. सावित्रीबाई फुलेनं एक रुपया न घेता अत्याचार पीडित महिलांची प्रसूती आपल्या घरामध्ये केली. पण आज ती सावित्रीबाई फुलेची मुलगी जेव्हा प्रसूतीसाठी तुमच्याकडे येते, तुम्ही 10 लाख रुपये मागता. हे अन्याय नाही सावित्रीबाई फुलेच्या मुलीवर? कोणत्या महाराष्ट्रात राहतो? अरे सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रात आपण राहतो. त्या सावित्रीबाई फुलेच्या मनामध्ये दुःख होतं की कोणावर अत्याचार पीडित जर कोणी महिला असेल, तिच्या प्रसूतीची व्यवस्था नसेल तर मी माझ्या घरामध्ये त्या महिलेची प्रसूती करते. ती महिला त्या समाजातून असली, त्यांनी माझ्यावर दगड टाकले, घोडे टाकले, चिखल फेकलं, तरी त्या महिलेची चूक नाही आहे. त्या महिलेला आधार दिला पाहिजे. हे विचार सावित्रीबाई फुलेचे, हे विचार पुण्यातले. मग पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेच्या मुलीला प्रसूती करण्यासाठी 5.5 तास थांबवलं जाते, तिचं रक्त वाहत राहते आणि ती जगाला सोडून जाते. बांधवांनो, सावित्रीबाई फुलेच्या विचाराकडून काय घेतलाय? कॉर्पोरेट हॉस्पिटल उभे केले. सावित्रीबाई फुलेनं हे धंदा केला होता. अरे मानव सेवा कुठे आहे? म्हणजे हे प्रबोधन कशासाठी आहे की काही हॉस्पिटल सावित्रीबाई फुलेच्या नावानं आपण उघडले पाहिजे, जिथं गरीबाच्या लेकराची प्रसूती पैसे न घेता झाली पाहिजे. बांधवांनो, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे. पण मी सर्व जबाबदारी प्रशासनावर टाकणार नाही, कारण समाज जो विचार करतो त्याच्यावरच प्रशासन काम करते. आमच्यासाठी हे आवश्यक नसेल तर प्रशासन कशाला काम करेल? आज आम्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्या विचारावर आम्ही आचरण करत नाही. बांधवांनो, एक उदाहरण देतो आणि आज माझं हे व्याख्यान इथे मी संपवतो. आदरणीयकारी असणं आणि त्यांचा स्तुती करणं ही वेगळी बाब आहे. शिवाजी महाराजांना मानणं आणि शिवाजी महाराजांचं मानणं ही वेगळी गोष्ट आहे. महात्मा फुलेंना मानणं, महात्मा फुलेचं मानणं ही वेगळी गोष्ट आहे. बाबासाहेबांना मानणं आणि बाबासाहेबांचं मानणं ही वेगळी गोष्ट आहे. आता आमचे आई वडील घरामध्ये आहेत. आमचे आई वडील, आम्ही त्यांचा फार आदर करतो, फार सन्मान करतो. जर आमची आई म्हणत असेल, बाळा मला तहान लागली, पाणी दे, आणि आम्ही म्हणणार, आई तू लय महान आहेस, आई तुझ्या संघर्षामुळे मी आहे, आई आज मी जे काही आहे तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या उपकारामुळे आहे. आई म्हणाली, हो रे बाळा, हे खरं आहे, पण मला तहान लागली, पाणी दे. नाही आई, मी पाणी देणार नाही आई, मी तुझी स्तुती करणार आई, मी तुझी पाय दाबणार आई, मी तुझा उदो उदो करणार आई. अरे आई म्हणाली, मी तहान लागली, मी मरून जाईल, मला पाणी दे. आम्ही म्हणाल, नाही, माझी आई लई महान होती, माझी आई जिच्या त्यागामुळे मी आहे. मला सांगायला आज्ञाकारी पुत्र म्हणता येईल का? अरे आईनं जे सांगितलं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याला आज्ञाकारी पुत्र म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. माँसाहेब जिजाऊंची इच्छा होती, शिवबा शोषित पीडितांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गरिबांचं, अनाथांचं, विधवांचं राज्य स्थापन झालं पाहिजे. शिवाजी महाराज म्हणतात, माझ्या आईची इच्छा होती, कष्टकऱ्यांचं, गरिबांचं, रयतेचं, विधवांचं, अनाथ मुलांचं, शोषितांचं, पीडितांचं राज्य स्थापन झालं पाहिजे. मी मेलो त्यांनी चालेल, पण माझ्या आईची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आजकालचे हे व्हॉट्सअप आले, फेसबुक आले, आमचे पोरं, तर आईनं सांगितलं, बाळा जरा जरा मेडिकलवरून जाऊन खोकल्याचं औषध आण. इतक्या रात्री सांगते का? आता तर बाहेरून आलो, आधी नाही सांगायचं. अरे शिवाजी महाराज रायगडावरून खाली यायचे पाचाडावर, आईची सेवा करायची, पुन्हा रायगडावर जाऊन कामकाज बघायचे, पुन्हा खाली यायची, मावळ्याला नाही सांगितलं. अरे शिवाजी महाराज रायगडावरून खाली येऊन आपल्या आईबापाची सेवा करू शकतात, माँसाहेब जिजाऊची सेवा करू शकतात. मग तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा करू शकत नाही, मग तुम्ही शिवरायांची कशी मावळे आहात? हे विचार करायची गरज आहे बांधवांनो आज, की समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाज जोडणारे विचार आहात. माझ्या बहिणी, माता मोठ्या प्रमाणात येत आहेत. मला विश्वास आहे
की शिवाजी महाराज घडायचे असतील तर मासाहेब जिजाऊ असणं फार गरजेचं आहे. आणि एवढ्या जर जिजाऊ खरंच शिवरायांच्या निर्माणासाठी जर प्रयत्न करायला तयार झाले तर मी विश्वास दाखवतो महाराष्ट्रामध्ये निश्चित शिवशाही स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही शिवशाही समाजातलं तेळ निष्ठ करून टाकल, भ्रष्टाचार निष्ठ करून टाकल. फक्त शेतकऱ्याबद्दल एक सांगतोय मी की भ्रष्टाचारावर शिवाजी महाराजांचं भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं होतं, शिवाजी महाराजांचे विचार कसे होते. चिपळूणमध्ये शिवाजी महाराजांच्या सैनिकाचा एकदा तळ पडला. शिवाजी महाराजाला तक्रार आली की त्यांच्या सैनिकांना शेतकऱ्याला त्रास दिला. शिवाजी महाराज त्यांना पत्र लिहितात. 1673 घटना आहे. शिवाजी महाराज काय म्हणतात, ऐसाच लोक जातील. कोणी कुणब्याचे येथील दाणे आणल, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी भाजी, कोणी पाले. ऐसे करू लागले म्हणजे जे कुणबी घर करून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मरायला लागतील. त्यांना ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. म्हणून पागेस अथवा मुलकात गावोगावी कोणी राहिले असाल, रयतेस काडीचा आजार द्यावायचा नाही. राजवाडे खंड 8 लेख 28. बांधवांनो, आपल्या सैनिकाला सांगतात की शेतकऱ्याचं मोफत मध्ये तुम्ही भाकर, भाजी, पाला, गवत काही घ्यायचं नाही. नाही तर काय होईल, हे म्हणतील मोगल आमच्या मुलकात आले त्याच्याहून जास्त त्रास तुम्ही द्यायला मला. आणि माझ्याबद्दल माझ्या रयतेला असं बोलू नये. म्हणून तुम्ही माझ्या रयतेला काडीचा त्रास देऊ नका. मी जे तुम्हाला पगार देतो त्याच्यातून शेतकऱ्याचा गवत घ्या, त्याच्यातून तुम्ही अन्न घ्या, धान्य घ्या. आता मला सांगा बांधवांनो, आपण एकीकडे म्हणतो की शिवाजी महाराजांचा आदेश होता शेतकऱ्याच्या भातीच्या, धेटाची, गवताच्या काडीची रक्षा करा. आता या महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 वर्षात 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याच्यावर बसून आपण विचार नाही करायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतो हे आपल्याला शोभणारी गोष्ट आहे का? मग कोण विचार करा त्याच्यावर? आज आपण शिकलो फक्त शिवाजी महाराजांवर बोलायचं, ऐकायचं. समाजामध्ये आज गरीब माणूस शिवाजी महाराज ऐकायला तयार नाही. मला बनारस विश्व हिंदू विद्यालय जे आहे तेथील एका विद्यार्थीने मला पत्र लिहिलं होतं की सर तुम्ही शिवाजी महाराजांवर व्याख्यान देता. मी आग्रामध्ये तुमचं व्याख्यान ऐकलं होतं. नागपूर येथे एका आदिवासी मुलीवर एका नेत्याने बलात्कार केला. या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या तुम्ही न्याय मिळवून देता का? काय उत्तर देऊ मी? तिने सगळे संदर्भ दिले, मी जे भाषणात दिले ते. आणि मला तिने आव्हान दिलं की तुम्ही न्याय मिळवून दाखवा. तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रसार करता. तुमच्या महाराष्ट्रात कसा होता? कोणाची जबाबदारी? अरे शिवाजी महाराज आपल्या सैनिकाला म्हणतात, सैनिक त्यांचे, सैनिकाचा घोडा प्रशासनाचा, जर त्याला खायला गवत लागत असेल तर शेतकऱ्याचं गवत फुकट घ्यायचं नाही. म्हणजे हरामाचं गवत घोड्याला खाऊ घालायचं नाही. घोड्याला, सैनिकाचं सोडा. शिवाजी महाराजच्या स्वराज्यातल्या घोड्याला हरामाचं गवत खाऊ घालायचं नाही. आता मला सांगा, जर एखाद्या नेत्याला, पक्षाला हे माहित असेल की त्याचा कार्यकर्ता, पदाधिकारी अशा प्रकारे समजा छळ करत असेल किंवा आमदार, खासदार, मंत्री करत असेल, तुम्हाला तो प्रिय असेल, पण तुम्ही जर त्याची पाठराखण केली तर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात करतायत एवढं तुम्ही समजून घ्यावं. हे सांगायचं माझं काम. कारण मी आज इथं गेलो, तुम्ही जेवढे लोक आहेत ते साक्षी आहेत. जे लाईव्ह मध्ये जे लोक ऐकतात ते साक्षी आहेत की जेव्हा शिवाजी महाराज सांगायला सुभान अलीने सुरुवात केली त्यांना एकही आरामाचा घास खाल्लेला नाही. आणि ज्या दिवशी मी हरामाचा घास खाईल शिवचरित्रावर बोलणं सोडून देईन. मला नैतिक अधिकार उरतो कुठं शिवाजी महाराजांवर बोलण्याचा? आता शेवटची घटना, आपण आता श्रद्धांजली दिली. पाकिस्तानच्या अधर्मी आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांची हत्या केली निर्दयी. आता याचा बदला सरकारच्या पाठीची सर्व जनता आहे. त्यांनी त्या आतंकवाद्याचं समूळ नाश केलं पाहिजे, याचा बदला घेतला पाहिजे. परंतु बांधवांनो, सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. बरेचसे माझे मीडिया बाईटवर याच्याबद्दल व्हिडिओ झालेले आहेत. फक्त मी एक सांगतोय की प्रचार आणि प्रसार करून भारतीय मुस्लिमांचा जे द्वेष करायचं षड्यंत्र चालू आहे हे शिवाजी महाराजांचे विचार नाही, हे संभाजी महाराजांचे विचार नाही. फक्त एक घटना सांगतो मी तुम्हाला. छावा पिक्चर आपण पाहिला. छावा पिक्चर मध्ये छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या प्रदेशावर औरंगजेबाच्या आक्रमण करतात. बुरहानपूर येथे
त्या आक्रमणाच्या वेळेस जेव्हा युद्ध चालू आहे, एक 3 वर्षाचा लहान मुस्लिम मुलगा ज्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे तो घाबरून ओरडत असतो, आई 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 आई, अम्मी अम्मी अम्मी. शिवाजी छत्रपती संभाजी महाराजच्या कानावर शब्द पडतात की एक लहान मुलगा आईला बोलावतोय, आई म्हणून हाक मारतोय, अम्मी म्हणून हाक मारतोय. ते शोधत राहतात. एक मुलगा दिसतोय, रडत असतोय, अम्मी अम्मी अम्मी. शिवाजी महाराज बघतात मोगलांचे शत्रू त्यांच्या अंगावर धावून येतात. ढालीनं ते परतावून लागतात. त्या मुलाकडे जातात, मुलाला उचलतात, छातीला लावतात आणि बघतात कोणती आई याला शोधते का. तर त्यांना दिसते एक आई मुस्लिम महिला आपल्या मुलासाठी आकांताने ओरडत असते, मेरे बच्चे को बचाओ, मेरे बच्चे को बचाओ, माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. संभाजी महाराज बघतात त्या आईला आणि हे लेकरू घेऊन जाऊन त्या आईला देतात. ती आई त्या छातीला लावते आणि कुरवात राहते. संभाजी महाराज बघत असतात आईचं प्रेम काय आहे, कारण संभाजी महाराज अनाथ होते, आईचं प्रेम त्यांना मिळालं. अरे युद्धभूमीवर आहे, शत्रूच्या प्रदेशातला तो मुस्लिम मुलगा आहे, पण छत्रपती संभाजी महाराज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या युद्धामध्ये या निष्पाप बालकाचा जीव जाऊ नये, याला वाचवलं पाहिजे म्हणून प्रयत्न करतात. त्याला वाचवतात आणि आईला देतात. हे शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचा मानव धर्म आहे आणि हे मानव धर्म रक्षक आहेत. हे स्वराज्य धर्म आहे. आता आपण पाकिस्तानच्या आतंकवाद्याचा बदला घ्यायचा आहे आपल्याला, पण आपण द्वेष करतोय मुस्लिम बाळाचा. काय चूक आहे यांची? उत्तर प्रदेशमध्ये 2 मुस्लिमांवर हल्ला झाला, एका मुस्लिमाचा जीव घेतला. स्थानिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ करून सांगितला की तुम्ही 26 मारले, आम्ही 2600 मारू. 2600 नाही, 26,000 मारू, पण पाकिस्तानचे आतंकवादी मारू. बांधवांनो, या भारतातले भारतीय आपले बांधव आहेत. हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे. राजकारणा बळी पडलं नाही पाहिजे आम्ही. आता मला सांगा बांधवांनो, आपल्या डोळ्यासमोर हिंसा होत असेल, मानवाची हानी होत असेल, गरीब जर दाबला जात असेल आणि मी शिवजयंती साजरी करतोय, मी शिवाजी महाराजांच्या विचारावर बोलतोय आणि हे गरीब माझ्याकडे पाहतायत, अरे तुम्ही जे शिवाजी महाराज सांगतायत त्याला मानणारा समाज कुठे? पाठवणं माझ्या मदतीला, पाठवणं माझ्या संरक्षणाला. तर काय सांगा त्यांना? आज गरज आहे, आज गरज आहे की सगळ्यांना शिवाजी महाराजच्या विचारानं एकत्र यायची. काही गरज नाही. आता माझ्या पूर्ण 1.5-2 तासाच्या भाषणामध्ये कोण्या जाती विशेष किंवा समूहाविरुद्ध मी तुम्हाला भडकविलं का? हिंसेसाठी प्रवृत्त केलं का? आता मला सांगा, मग काहीतरी आहे माझ्या भाषणामध्ये. मी दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान चालवतोय आणि ज्याला हे अभियान यशस्वी होऊ नये असं वाटत असेल तर याचा अर्थ ते दंगली करण्याचा प्रयत्न आहे. आणि मी सगळ्या समाजाला सांगत आहे, आदिवासी असतील, आंबेडकरी असतील, मुस्लिम असतील, धनगर असतील, की शिवाजी महाराज लोक कल्याणकारी राजे आहेत. आणि काही लोक म्हणत असतील की हे विषय बदलायचा आहे, याचा अर्थ त्यांना शिवाजी महाराज एका जातीचे करायचे आहे. तुम्ही सांगा ना. सुभान अली उद्यापासून नाही सांगणार हे मानवतावादी शिवाजी महाराज, तुम्ही सांगा. काय मला माझ्यासारख्या तरुणाला माझं पूर्ण तारुण्य का द्यावं लागलं? तुम्ही करायचं ना काम. तुम्ही खोटा इतिहास नाही सांगितला असता तर माझी गरज काय पडली असती? माझी गरज का पडली? कारण हे खरा शिवाजी महाराजांचा इतिहास इथपर्यंत आलेला नाही. बांधवांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे. अनेक विषय आहे शिवाजी महाराजांचे, पण मी तुम्हाला यामध्ये महत्वाचे विषय जे आहेत ते सांगितले आले आहेत आणि आशा करतो की तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचा हा समाज घडवण्यासाठी प्रयत्न करसाल. मी माझ्या भाषणाच्या शेवटी 1-2 मिनिटाचा संकल्प असतो माझा, की आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचा समाज घडवण्यासाठी संकल्प करूया. माझी विनंती राहील की आपण उभं राहून हात समोर करून एक संकल्प करूया. आज आम्ही बारामती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे सैनिक हे संकल्प करतो की ज्याप्रमाणे माँसाहेब जिजाऊंनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून मानव सेवेसाठी आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं, तसा समाज आम्ही निर्माण करणार. आज आम्ही संकल्प करतो की शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन मानवतावादी, धर्मसहिष्णू, संविधानिक, दंगलमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, व्यसनमुक्त समाज निर्माण करणार. आज आम्ही संकल्प करतो की संत तुकाराम महाराजांच्या
विचाराप्रमाणे आमचे आयुष्य, आमची संपत्ती, आमचे कौशल्य रंजल्या गांजल्याच्या कल्याणासाठी खर्ची घालणार। आज आम्ही संकल्प करतो की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केलं, तसे आम्ही आई वडिलांची आज्ञा पालन करून समाजामध्ये लोककल्याणकारी कार्य करून स्वतःला शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून सिद्ध करू। आज आम्ही संकल्प करतो की शिवशाहू फुले आंबेडकर आणि बहुजन महापुरुषांच्या विचारांचा समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्वी खर्ची घालणार। फार फार धन्यवाद।